नमस्कार मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात 34 साखर कारखान्याचे गाळप सुरू झाले असल्याने साखर आयुक्त कार्यालयाकडे याची नोंद असली तरी पहिल्या 10 दिवसात संपूर्ण FRP फक्त 7 कारखान्यांनीच दिली आहे। याशिवाय 9 साखर कारखान्यांनी काही रक्कम दिली आहे तर काही बाकी ठेवली आहे। 18 साखर कारखान्यांनी 40 दिवसात फक्त ऊस गाळप केले आहे, मात्र शेतकऱ्यांना दमडी दिली नसल्याचे दिसत आहे। 1 नोव्हेंबर रोजी किंवा 1-2 दिवस पुढे मागे सुरू झालेल्या साखर कारखान्यांनी पहिल्या 10 दिवसाचे ऊसाचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्यात जमा करणे FRP कायद्यानुसार बंधनकारक होते। मात्र ऊस गाळपाला आणल्यापासून 14 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या नियमाप्रमाणे 6 कारखान्यांनीच शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा केलेले आहेत, तर 10 कारखाने काही रक्कम मागे ठेवत काही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडील माहितीवरून दिसत आहे। यामध्ये विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर, श्री पांडुरंग श्रीपूर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अकलूज, डी सासवड माळीनगर, आष्टी शुगर, विठ्ठलराव शिंदे करकंबुवत, शंकर सहकारी या 7 साखर कारखान्यांनी पहिल्या 9 दिवसाचे ऊसाचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलेले आहेत। काही प्रमाणात रक्कम दिलेले साखर कारखाने म्हणजे धाराशिव साखर कारखाना, सांगोला सहकारी, बबनराव शिंदे तुर्क पिंपरी, राजवीर ॲग्रो आलेगाव, सीताराम महाराज शुगर, युटोपियन शुगर, विठ्ठल रिफायनरी करमाळा, येडेश्वरी खामगाव, सिद्धनाथ शुगर तिरे, श्री विठ्ठल गुरसाळे या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकाचे काही पैसे दिले आहेत तर काही रक्कम दिलेली नाही। धन्यवाद।